हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातोली येथील सुप्रसिद्ध हॉटेल. जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल. चवीचा शोध इथे संपतो. का बाबा मी या गावचं एक बांधिलकी आहे माझ्यावरती. का या गावाला मी जन्म घेतला आहे, तर या गावाची काहीतरी मला संधी मिळते तर मी काहीतरी करावं हा माझं स्वप्न होता. आणि गाव म्हणजे मी मंदिर समजतो आणि तुम्हा मंडळीची जर मी सेवा केली तर माझे भाग्य, माझ्या एवढा भाग्यवान कोण नाही. त्याकरता माझे खूप प्रयत्न पण असायचे, खूप प्रयत्नही केले. घाणीमध्ये रोगराई पसरली तर लोकांना त्रास होईल आणि जास्ती करून लहान मुलांना पण दवाखान्याच्या तिथेची पण कचरा होता. अरे बोलो तिथे पेशंट जातो, त्याला जर कधी दम लागला ना एखाद मिनिट. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आज शहापूर गजाली कट्ट्यावर आपल्यासोबत आहेत वासिन ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे. जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून त्यांचं काय म्हणणं आहे ते. पहिले मी वाशिमच्या सगळ्या नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडं माफी पण मागतो आहे का मी आता राजीनामा देणार आहे. त्याला राजीनामा देण्याचं कारण मला 1 वर्ष झाला मी अपक्ष म्हणून उभा होतो. अपक्ष म्हणून तुम्ही लोकांनी सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला तिथे निवडून दिला. बराचसा अटीतटीचा झालेला होता. कोणी मला ज्यांना मी मदत केली मला कोणी मदत करायला आले नाही. बाकी माझे जे काही जीवाभावाचे कोणी होते आणि जास्ती करून तुम्ही मतदारांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला, भले 5 नंबरचे 6 नंबरचे पण मतदारांनी, त्यांचा कोणी नातेवाईक असेल, त्यांचा कोणी मित्र असेल तर त्यांनासुद्धा एकामेकाला सांगून आणि हा माणूस चांगला आहे, करप्शन नाही, भ्रष्टाचारी नाही, स्वतःचा स्वार्थ नसणार याच्याकडे, तर तुम्ही याला मतदान करा. भले तो 2 नंबर वार्डात राहतो, 3 नंबरमध्ये तो उभा राहिला आहे, तर कुठल्या पॅनेलमध्ये नाही, कुठल्या पक्षाकडनं नाही, पण तो माणूस चांगला आहे, आम्ही त्याला ओळखतो. अशा पद्धतीने पण तुम्ही काही मंडळींनी, माझ्या मित्रमंडळींनी 3 नंबर वार्डातल्या लोकांना पण सांगितलं आणि दिला मला लोकांनी भरभरून. म्हणजे दिलाच, नाही तर मला तर नव्हताच. लोकांचा म्हणणं होता का हे नकोच, हा काय आपल्या बाकीचे काय करायचं ते करून देणार नाही, हो ह्याला पाडलाच पाहिजे. कारण लोकांचा असा एक राग होता का बाबा शाळेवरती यांनी आपल्याला त्रास दिला आहे, सोसायटीमध्ये त्रास दिला आहे, ग्रामपंचायतमध्ये पण त्रास दिलेला आहे, तर बाबा हा माणूस नको, हा आपल्या हिताचा नाही तो. आणि त्यांना पाहिजे असतो बाबा त्यांच्या हिताचा, त्यांचा ऐकणारा. आणि मी काय कोणाचं ऐकत नाही. मी फक्त माझा एकच का बाबा मी ह्या गावचं एक बांधिलकी आहे माझ्यावरती. का या गावाला मी जन्म घेतला आहे, तर या गावाची काहीतरी मला संधी मिळते तर मी काहीतरी करावं हा माझं स्वप्न होता. आणि गाव म्हणजे मी मंदिर समजतो आणि तुम्हा मंडळीची जर मी सेवा केली तर माझे भाग्य, माझ्या एवढा भाग्यवान कोण नाही. त्याकरता माझे खूप प्रयत्न पण असायचे, खूप प्रयत्नही केले. मागे मी असं थोडा बाहेर फिरायला गेलो होतो, तिकडे माझी तब्येत बिघडली होती. येताना बघितलं तर अख्ख्या गावात कचरा, रस्त्याला बघितला कचरा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, माझ्या पुतण्याला घेतला, त्याला गाडी घेऊन पलीकडे पण आलो मी त्या बाजूला, तिकडं आंबेडकर चौकामध्ये. काही लोक काही वेळेला फक्त त्या बाबासाहेबांचं नाव घेतात, त्याच्या नावाने वाटेल ते विकतात आणि आपला साध्य करून घेतात. चौकामध्ये पण बघितलं तर एवढी घाण होती का हिसाबाच्या बाहेर. सगळीकडे फिरलो, पार त्या पुलापर्यंत, रेल्वेच्या पुलापर्यंत पण फिरलो, काय ते उड्डाण पुलावरून येऊनसुद्धा सगळीकडे फिरलो. सगळीकडे कचरा. मी सरपंचांना सांगितलं, सरपंच साहेब हे काय कचरा, याचं कसं काय करणार. घाणीमध्ये रोगराई पसरली तर लोकांना त्रास होईल आणि जास्ती करून लहान मुलांना पण दवाखान्याच्या तिथेची पण कचरा होता. अरे बोलो तिथे पेशंट जातो, त्याला जर कधी दम लागला ना एखाद मिनिट पण तो तिथेशी जर थांबला पेशंट, तो आणखीन आजारी पडेल. हे सगळ्या गोष्टी सांगून समजून त्या काय गोष्टीला ते काय होत नव्हत्या. त्याच्यानंतर मग मी बघितलं, पुन्हा बोलो काव सरपंच साहेब काय बोलतो, तिकडेची गाडी जात नाही. काय बोलो गाडी जात नाही, माझ्या जागेत टाका.
चला त्यानं जागा दाखवली, तिथली शूटिंग केली, सगळं काय केलं आणि 2 महिने तुम्ही माझ्या जागेत फुकट कचरा टाका, पण ह्या रोगराईतनं ह्या कचऱ्यामधनं आपल्या गावातल्या नागरिकांना मोकळा करा, तुम्ही त्यांना स्वच्छ जागेत राहू द्या, स्वच्छ वातावरणात राहू द्या, हे माझ्या जागेत टाका, मला 1 पैसा भाडा पण नको, 2 महिने टाका असं मी त्यांना सांगितलं होतं. मला भाडा पण नको, दिला तरी मी घेणार नाही. दुसरीकडे ते 50,000 रुपये महिन्याला भाडा देत होते, देतात आज पण, आजसुद्धा देतात. आणि तिथेशी जवळजवळ 9 किलोमीटरचा तो एरिया पडतो. हे जे आहे हे 3-3.5 किलोमीटरच आहे वेळ्याच्या तिथे, आणि करत नाही म्हणून मी असाच या एका मोबाईलमध्ये यूट्यूबला मी बोललो, ह्या शहापूर गजालीच्या चॅनलला बोललो का तुम्ही का उचलत नाही ते. मग लोक मेल्याच्या नंतर, रोगराई पसरल्याच्या नंतर तुम्ही हे करणार आहे का. कालसुद्धा कोणीतरी, मला वाटते कोण बोलला, तो सुभाष सिसोदे बोलला का तो आमचा आंबोणे बोलला, शैलेश आंबोणे, लोकांपैकी कोणीतरी काल कचऱ्याच्या बाबतीत म्हणून बोलला, पाण्याच्या बाबतीत म्हणून बोलला. आणि आपण नेहमी फक्त तिथे जायचा, मिटिंगला बसायचा, प्रत्येक गोष्ट मांडली मी. तुम्ही 26 जानेवारीच्या ग्रामसभेला या, तुम्हाला सगळा तिथे बघायला मिळेल. कचऱ्यावरती तुमच्या धनकचऱ्याचा पण माझ्याकडे सगळं घेतला आहे मी, सगळं तुम्हाला दाखवेल. म्हणून तुम्हाला एक हात जोडून माझी विनंती आहे का तुम्ही 26 जानेवारीच्या त्या याला ग्रामसभेला या. तसाच तुम्हाला आता मी ते कचऱ्याची जागा दाखवतो. ह्या लोकांनी नंतर मी त्या यूट्यूबला याच्या चॅनलला बोलल्याच्या नंतर, रविवार होता, रात्री बोललो होतो मी, काहीतरी 9, 8:30, 9, 9:30च्या दरम्यान बोललो होतो. तर हे त्या चॅनलवाल्यांनी दुसऱ्या रात्रीतच ते रिलीज केली. दुसऱ्या दिवशी त्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्यांची बसणं उठणं बोंबाबोंब झाली का ते बाबा असं झाला तसं झाला. त्यांनी यूट्यूबला टाकला, त्या चॅनलला टाकला आहे आणि तो बोलला आहे. तर त्यानंतर त्यांनी जाऊन त्या वेळ्याचा सरपंच, आता म्हणून त्याचाच करता तुम्हाला ह्या रविवारी, मला परवाच्या रविवारी तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला ती जागा दाखवतो. तिथे गाव तर नाहीच नाही, पण शेती पण नाही का बाबा. एखादा शेतकरी जाईल तिथं पेरण्याकरता, पुन्हा खणण्याकरता, पुन्हा लावण्याकरता, लावून झाल्यानंतर पिकल्यानंतर कापण्याकरता, झोडण्याकरता. मी पण एक शेतकरी आहे, मी काय असत नाही, मला माहिती आहे. तर तिथे शेतीसुद्धा नाही आहे. तरीसुद्धा ह्या लोकांनी त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाचा पत्र घेतला का बाबा आमच्या गावाला त्रास होईल म्हणून. त्याकरता तुम्ही परवा रविवारी माझ्याबरोबर झाला, मी तुम्हाला दाखवतो. तिथं गाव नाही, काय नाही, काय घेणं नाही ना देणं नाही कोणाशी. आणि जर असेल तर मी तुमच्या समोर भर चौकात तुमच्या पायावरती डोका ठेवून मी माफी मागेल. एक बेडा नाही तिथं, एक घर नाही, शेती नाही तिथे का बाबा त्याला गावात राहतो आणि त्याची शेती आहे तो पेराला. हे तर बोललो आहे मी. तर अशा परिस्थितीमध्ये आहे आणि कुठली कामं होत नाहीत. फिल्टरचं सांगितलं, गढूळ पाणी येतो, कोण बोलतो कॉफीसारखा पाणी येतो, कोण बोलतो कोरी चहा येते. अरे खरं आहे ना, तुम्ही तिथे बोलून काय. त्याकरता तुम्ही ग्रामसभेला या, त्याला हाफ डे म्हणजे जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी त्या सरपंचाला ग्रामसभा लावायला सांगा, अनाउन्समेंट करा आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही हेच जा ना. आणि आता जर तुम्हाला हे करायचंच असेल तर ग्रामसभेमध्ये येऊन तुम्ही सांगा हे कामं करा, 6च्या 6 वार्डातली करा. भले इकडचा रस्त्याची गरज आहे तिकडं रस्ता करा, इकडची काय तुमचं गटार असेल किंवा काय पाण्याची योजना असेल, जे काय असेल ते. अहो प्रत्येक मिटिंगला मी सांगितलं, लोकांची बोंबाबोंब आहे पाण्याची, पाण्यामुळे आजार होतात. तर तुम्ही तो फिल्टर प्लांट मागे म्हणजे मी त्यावेळेला पण सभासद होतो. मला वाटतं 1987, 86, 87ची गोष्ट आहे. तेव्हा पण मी सदस्य होतो. त्यावेळेला तो फिल्टर प्लांट झालेला आहे डोंगरीवरती. अरे तो बंद पडला, त्याला रिपेअर करा, त्याची रेती बदली करा, त्याचे फॅन बदली करा, तो रिपेअर करा ना. कमीत कमी एवढ्या तर लोकांना जाईल, तर एवढ्या लोकांना जाईल. त्याच पाण्याची टाकी ज्या तुमच्या पलीकडे पण जातो तो पाणी, पण कोणाला फक्त इकडनं ऐकत इकडनं सोडून देतात. म्हणून मी पण कंटाळलो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला पुन्हा तुम्ही परवाचा मला भेटाच रविवारी. ज्याच्याकडे गाडी आहे त्यांनी गाडी घ्या, त्याला काय लागलं तर पेट्रोल मी टाकून देईल. ज्याच्याकडे गाडी नाही त्यांनी भाड्याने गाडी करा, त्याचा भाडा पण मी देईल. पण मी खरा आहे का खोटा आहे आणि मी जे सांगतोय किंवा मांडतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि माझा काय स्वार्थ नाही, मला मी एक पण कुठला कॉन्ट्रॅक्ट नाही घेतला. फक्त मीटिंगच्या दिवशी मी तिथे चहा पितो, त्या व्यतिरिक्त मी काय घेत नाही, मला गरज पण नाही. मी आहे ठीक आहे, समाधानी असतो. आणि काय पोट भरलाच पाहिजे किंवा काय हे पाहिजे
अशातली पण मला काय गरज नाही. मला फक्त एक पुन्हा तुम्ही संधी दिली आणि ते पण संघर्ष करून मतदानाच्या रूपाने मला तिथे पाठवलं आहे, तर माझं पण कर्तव्य आहे ना तुमच्यासाठी काय करायचं आहे, आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतो. अजून काय करणार आहे मी. आणि जर ते होतच नसेल आणि तुम्ही पण मला जर साथ देत नसाल तर मी राहावा कधी ते. कशासाठी राहायचं, काय गरज नाही पडलेली. मला पण मग लोक आमच्या घरातली बोलतात, कशाला बोलतात पप्पा, आमची मुलं पण बोलतात कशासाठी पप्पा, माझ्या पोरी पण बोलतात. काय आपल्याला घेणं आहे, आपलेच पैसे खर्च करायचे. ते शाळेला पण वाटेल तसे तुम्ही लाखोनी पैसे देता, लाखोनी. काय पद नसतो तुमच्याकडे, काय नसतो तरीही देता. मुलांच्यासाठी पण तुम्ही कोणाला फी कमी असेल, कोणाकडे पैसे नसतील, तुम्ही खिशातून त्या मुलांचे पैसे पण भरता. 50,000 रुपयाचे चेक तुम्ही मुलांच्या फीचे भरता तिथे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशासाठी का. आणि पुन्हा लोकांचा वाईटपणा असा म्हणणं आहे आमच्या घरातल्या लोकांचा. आणि खरं आहे ते पण. आता ग्रामपंचायतमध्ये पण हेच चालते. बाबा तुम्ही कशाला हे करता तिथे, देऊन टाका राजीनामा, सुखात राहा. इथे जे काय आहे मिळते तुम्हाला, कशासाठी हे करत बसायचं. मी घरातल्या लोकांना बऱ्याच वेळा समजवला, अरे बेटा नाही तसा. माझ्या मिसेसला पण समजवलं, अरे वैशाली नाही असं नाही. मी ह्या गावात, मी काय माझ्या बापांनी पण इथे जन्म घातला आहे, तर माझं काहीतरी इथे या गावाशी देणं लागतो. मला काय सेवा करता येईल ते करायचे आहे मला. शाळेमध्ये सुद्धा मी प्रत्येक वेळेला सांगतो का हे मंदिर आहे, ही तुम्हाला सेवा करायला मिळते, पण नाही तिथेची पण जे काय करायचे ते धंदे करतातच ते लोक. तुम्ही ह्या ग्रामसभेला मी तुम्हाला सगळ्या शाळेच्या बाबतीत, मंदिराच्या बाबतीत पण सांगेल तुम्हाला, शंकर मंदिराच्या बाबतीत काही मला नाही, माझा काही स्वार्थ नाही, सांगेल ते पण. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. ती शंकर मंदिराची जागा पण लाटायला घेतले. एवढे वर्ष त्या मंदिराला झाले, साळुंक्यांनीच बांधलेलं मंदिर होतं तो. पण नावावरती CTS पडलेले आहेत. ते गोविंद नारायण मनोरे त्यावेळेचे ते अध्यक्ष होते आणि बाळ नाना पांडव ते उपाध्यक्ष काय होते. त्यांचे दोघांची त्या CTSला नावं आहेत. तर त्या नावांमध्ये आणि माझा काय स्वार्थ, मग तिथेची स्वार्थ आहे काही लोकांचा, ते मी तुम्हाला नंतर बोलेल आणि ते सगळे पुरावे दाखवील तुम्हाला, पुरावे दाखवील. आणि जर मी खोटा असेल तिथे चपलीने हाणायचं आपल्याला. मी बोलतो ना चपलीने. पण नाही तर तुम्ही तिथे लक्ष घाला. तुम्ही हे याच्यावरती बोलून चॅटिंग करून काय उपयोग नाही. ते कुत्री बसल्यात, काही पोरं तर 2 पोरं मधीच जवळजवळ रात्री 11, 11:30, 12 वाजले होते. मी ते त्यांचं ते बघतच होतो. तो बोलतो तू त्या पक्षात गेला आहे का. ह्यो बोलतो मी त्या पक्षात नाही. एक कशासाठी. अरे जे काय असतात ना सगळे मलिदा खाऊन मोकळे होतात, तुम्हाला काय नाही, तुमचा वापर करून घेतात. या पोरांना पण माझं हे सांगणं आहे, वापर करून घेतात. वाहत जाऊ नका तुम्ही, वापर करून घेतात ते. बाकीच्यांना काय जे बरंच मी ते मधीत ऐकलं पण का तुमचं ते याचा रायगडचा ऐकला, जिंदल कंपनीने तिकडं त्यांच्या गाड्या बंद केल्यात. अरे पण इथे सुद्धा त्या परशू आप्पाचा पोरगा त्या संतोष शिंदे त्यांनी मोर्चा आणला होता. कोण नाही, तो तिकडनं आला होता शहापूरहून. बाकीचे लोक त्यांनी जमा केले होते, कोणी नव्हता. मी गेलो होतो, माझा जो पक्षाचा पण होता, त्यांनी शिवसेना म्हणून ते आणलेला होता मोर्चा. मी गेलो होतो गावासाठी किंवा लोकांसाठी, जो करतो ना, नोकरी मागतो ना पोरांसाठी, गेलो होतो. पण बाकीचे इथले जे स्थानिक होते काय पक्षाचे पण सगळे बिलात घुसले होते. एक पण नव्हता. एक फक्त निळू खरे तिथे जे आला होता, तो निळू खरे आला, त्याने मला उसाचा रस प्यायला नेला तिथे. तर उसाचा रस आम्ही प्यालो. तर बोललो काय रे तू एकटाच, बाकी लोक कुठे आहेत. तर बोलतो बाकी नाही. बोलतो मी पण आलो झाडी करायला. म्हणजे अशी पण लोक असतात का झाडी करायला येतात आणि मग जाऊन तिकडची सांगायचं असं, रिपोर्ट द्यायचा असतो का कोण होता, कोण काय बोलला. मी त्यावेळेला पण बोललो होतो. त्यावेळेला मी मेंबर सभासद नव्हतो, तेव्हा पण मी बोललो, अरे हा शहापूरहून इकडेची लोक घेऊन येतो, त्या कंपनीमध्ये मोर्चा घेऊन येतो. मग ही ग्रामपंचायत असाच हात केला होता. ही कोण चालवतो 25-30 वर्षापासून, बोललो होतो मी, माझ्या भाषणात बोललो होतो. ही कोण. आणि हे मला व्हायचा पण नव्हता ग्रामपंचायतमध्ये. काही ज्यांना मी मदत केली ते माझ्या विरोधात गेले, ते गेले. आणि ज्यांचा नव्हतं काही लोकांच्या तर मोठ्या पुढाऱ्यांचे नामचीन, त्यांचा पण काही लोक ऐकत नव्हते. या सोसायटीची ताजी गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला ते इलेक्शन झालं त्यावेळेला काय, तर त्यावेळेला पण वेळोलीची एक जणांनी फॉर्म भरला होता. आमच्या वाड्यातला बाळा सोष्टेने फॉर्म भरलेला होता, विद्याधरने भरलेला होता.
विद्यार्थ्याचा तर नेहमी माझ्या म्हणजे दुसऱ्या बाजूनीच असायचा तो. तरीसुद्धा माझ्याकडे आला तो, बोलो ठीक आहे तू थोडंसं बाळाशी बोल रे, बाळाशी तू आज बोल बाळाशी, उद्या मी बोलतो बाळाशी. आणि त्याच दिवशी माघारी घ्यायचा होता. मी बाळाला, विद्याधरला, त्या वेळोलीच्या लोकांना सांगितलं. सगळ्यांनी माझा मान ठेवला, सगळ्यांनी माझा शब्द ऐकला. का नाही हा माणूस सांगतो याचा काय स्वार्थ नसतो. दोघांनी माघारी घेतले. ते विद्याधर बिनविरोध झाला. पुन्हा ते दत्ता ठाकरेची काकीस, तिच्या बाबतीत पण ती आळशीबाईला माघारी घ्यायला लावली. ती खातुलीची जाधव ती पोरगी, ती बिनविरोध झाला. ते ठाकरेंची दत्ताची काकीस ती बिनविरोध झाली. असे आपण जेवढा करायचं तेवढा आपण चांगलाच करत आलो ना. यांना पण सांगत होतो. रघुनाथलांना त्या याला मन्याला मी माझी जे काही ऐकणारे लोक होतं सांगितलं त्यांना, बोलू चालवा आता तुम्ही ते रिक्षा चालवा आणि पतंग चालवा, बाकी कपाशा फोडून टाका, काय गरज नाही पडली. आत्ता बोलू त्याला जर ती तशी जर दिलेलं आहे शाळेवरती, एवढी मोठी शाळा, करोडोचा व्यवहार आहे, करोडोचा. अरे ती तशी जागा मागच्या कमिटीने घेतलेली आहे, तिचा काहीतरी प्रयत्न कर, तिथे व्यवस्था कर मुलांसाठी, न्यू इंग्लिश कर. करोड रुपयाच्या पुढची जागा आहे ती, काय नाही अद्याप पण ती तशीच पडले. म्हणजे करत नाही. आणि मग आम्ही काय बोलायला गेलो का मग तो अमुक करतो तो तमुक. अरे मी काय वाईट करतो, काय वाईट काय करतो? मला जेवढं चांगलं करायचं आहे मी तिथं पण सांगतो. मंदिर आहे, मी गाव पण माझा मी मंदिरच समजतो. म्हणून इथे मला संधी मिळाली होती काय का गावासाठी काय करायचं म्हणून, आणि होतीच संधी मला दिली होती तुम्ही मतदारांनी सगळ्यांनी. भले ते 5 नंबरचे 6 नंबरचे असतील, 1 नंबर 2 नंबरचे असतील, ओळखीचे पाळखीचे नातेवाईक कोणी 2-3 नंबरमध्ये राहणारे काही लोक, हे केलं होतं. सांगितलं त्यांनी त्यांना. अहो मागे ते दवाखान्याची तिथेशी एवढा कचरा होता, खूप सारी बोंबाबोंब होती. त्यावेळेला सरपंचाला पण बोलून घेतला होता. त्याच्या काहीतरी मुलाला काय घ्यायला आला होता. आपली मॅडम ग्रामसेविका काही मेंबर लोक, हा दिलावर पठाण मला घ्यायला आला तो. आणि तो गोजा गवई बाईचं मिस्टर जी ग्रामपंचायतमध्ये मेंबर आहे 3 नंबर वार्डातली, घ्यायला आले. गेलो मी ती तशी सांगितलं तर नाही कचरा उचला, हे काय सगळं दाखवला. शाळा आहे बाजूला, स्टेशन आहे बाजूला, मंदिर आहे बाजूला, हॉस्पिटल आहे बाजूला, हे काय उचलला. उचलता बरीचशी लोक बाहेरगावची पण होती. बाहेरगावची म्हणजे ते राहायला मला ते इथं असतील. मी त्यावेळेला मॅडमला ग्रामसेविकाला ओळख पण करून दिली. हे वडोलीचे माजी सरपंच आहेत रामशेठ हे वारगडे म्हणून. काय तर बोललं ते माझी पंचायतचे सरपंच आहेत त्या गावचे, असं सगळं पण सांगितलं. सगळी लोकं तिथं जमा झाली होती. काय होत नाही, काय करत नाही एवढा पण त्यांना म्हणाला होता. साफ केले पावडर बिवडर त्याची मारा आणि भले तिथेची बांबू लावून किंवा एंगल टाकून आणि 10 फूट उंचीचा तिथेची नेट लावा तुम्ही, म्हणजे लोक तिथं कचरा टाकणार नाही. अशा हिशोबाने आपण सांगण्याचा प्रयत्न केला. पण जा कोणी पण बघा तिथेची नेट नाही, पेट नाही, काय नाही, घेणार नाही, देणार नाही. आता मागच्या वेळेला कंपनीत जायचं होता, मला म्हणाले का आदल्या दिवशी सांगतात का 5 वाजता संध्याकाळी सांगतात का उद्या आपल्याला 10 वाजता तिथे जायचं आहे. अरे रात्रीत काय बाकीच्या गोष्टी करू का? माझी 11 वाजता एक व्यवहार होता, त्या याच्यामध्ये मीटिंग होती. मी मीटिंगसाठी थांबणार का? माझा पण पोटपाणी आहे का नाही? पैसा जर कमवला नाही तर बाकीच्या गोष्टी मला पण नाही करता येणार. जेव्हा पैसा तेव्हाच मला पण काही जे काय मदत करायची असते किंवा लोकांच्यासाठी काय करायचं असेल ते करू शकतो ना. तर त्यावेळेला मग सरपंचाला मी फोन केला, बोला असं हे बरोबर नाही, आपण एक अगोदर आपली मीटिंग घ्यायला पाहिजे होती. मग कंपनीत चालू होतं, कंपनीमध्ये मागायचं आहे काय आपण? मग जे काय मागायचं आहे ते सगळ्यांनी आपण ठरवायला पाहिजे होतं. मग बोलतो फोनवरती विचारतो मग काय मागू? बोला आपल्याकडे 6 वार्ड आहेत, 6 गाड्या मागा त्यांच्याकडनं, घंटागाड्या. जे देतील ते देतील, SR फंडातून त्यांच्याकडनं मागा, जे ते देतील ते त्यांच्याकडनं घ्या, बाकी SLकडनं घ्या. असं करून प्रत्येक वार्डामध्ये एक गाडी ठेवा, कचरा होणार नाही, तिथे कचऱ्याचा संबंध येणार नाही. तर गरजच नाही पडली ना, काय नाही, काय जाता काय नाही हो. म्हणून मी आता कंटाळलो आहे. माझी खूप करण्याची इच्छा होती, खूप काय डोक्यात होता, खूप काय करायचं होता, इच्छा होती. आज मी म्हणजे पण आता मी हाताच झालो आहे. मी तुमची सगळ्यांची माफी मागेल
आणि मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे. त्याकरता एक लाचची सभा म्हणून तुम्ही ग्रामसभेला तुम्ही 26 तारखेच्या या तुम्ही आणि तिथे बघा काय करायचं कसं करायचं ते. आणि आता परवाच्या रविवारी तुम्ही त्या आंबेडकर चौकामध्ये सगळे आपण जमा होऊया तिथे आणि मी तुम्हाला नेऊन जागा दाखवतो का यांनी त्या सरपंचाकडनं जे पत्र घेतलं वेळ्याच्या का बाबा इथे गावाला इथं कचरा टाकावा नाही म्हणून. अरे रात्री बोलतोय मी, रात्री तो रिलीज करतो आणि सकाळी हे जाऊन त्या सरपंचाकडनं पत्र आणतात. कुठला न्याय कुठला? म्हणजे यांना काय गावाचं करायचं नाही आणि मग माझ्यासारख्याने तिथं राहण्यात नुसतं जाऊन खुर्ची, मी तिथला तो सभासद, मला तर मोठेपणा नको. तुमच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने मी मोठाच आहे आणि मोठाच राहील. शानमध्ये जगलो आहे, शानमध्ये मरणार. मी कोणाला बाकीचं नाही काय करणार. मला तुमच्यासाठी ते शंकर मंदिराच्या बाबतीत पण थोडक्यात मगाशी बोललो आहे, तुम्हाला प्रूफ दाखवील. तुम्ही याच तुम्ही, मी तुम्हाला ते दाखवील. ग्रामसभेला पण ज्याला उद्या परवाच्या रविवारी ज्याला शक्य आहे त्याने या तिथेशी. मी तुम्हाला जागा नेऊन दाखवतो ती, तुम्ही बघा. मग माझा काय आणि बघावं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल सगळं काय आणि सगळं सांगेल. पण आपण ग्रामसभेमध्ये सगळ्यावरती चर्चा करू. बस एवढाच बोलतो. नमस्कार. मी थांबतो आता याच्यावरती. या तुम्ही एकदम टोकाची भूमिका का घेतली? राजीनामा का देत आहेत? अहो, जर तिथे काय करताच नाही आला, काय करतच नसेल, बऱ्याचशा गोष्टी सांगतो ना तुम्हाला. आता मी ते याच्यामध्ये बोललो आहे तुम्हाला का तिथे नेट साध्या लावता नाही आलं त्यांना. काय नेट लावता नाही आलं. आणि मंदिर आहे, हॉस्पिटल आहे, स्टेशनचा रस्ता आहे, तिथं शाळा आहे. या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथे. आणि तिथून जर लोकांना आपण जर स्वच्छता देऊ नाही शकत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. आम्ही तुम्हाला एक पुन्हा सांगतो का मागेसुद्धा जेव्हा आम्ही होतो तर त्यावेळेलासुद्धा मी कधी स्वार्थ नाही केला, कुठला कॉन्ट्रॅक्ट नाही घेतला, कुठला धंदा नाही, कुठला व्यापार नाही केला. माझे धंदे माझे ते ग्रामपंचायतचा काही संबंध नव्हता. मला एक सांगा, तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेची अपेक्षा आहे की बाळू जगे तिथे असावेत आणि तुम्ही राजीनामा देता, हे कसं काय? अहो, त्या बाबतीत आत्ता 27 तारखेला आमची शुक्रवारी मीटिंग झाली. 27 तारीख. त्या मीटिंगमध्ये पण बोललो, सरपंचांना सांगितलं, मॅडमला सांगितलं, आमच्या मेंबर लोकांना पण सांगितलं, आपल्याकडनं आमच्या मेंबर लोकांना पण सांगितलं, आपल्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. कारण आपण सगळे समृद्ध आहोत, सगळ्यांकडे सगळं काय आहे. तर आपल्याकडं लोकांच्या अपेक्षा आहेत का बाबा आम्हाला स्वच्छता मिळाली पाहिजे, चांगला पाणी मिळालं पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. मी मागे लाईट MSEBला पण एक पत्र दिलेलं आहे. ते पण गजालीमध्ये, शहापूर गजालीमध्ये टाकलेली होती ती पण क्लिप. पण पुन्हा कोणी काय बोलत नाही, काय हेच नाही. तर मी एकटा तरी मी काय करणार सांगा ना तुम्ही. खूप करायची इच्छा आहे आणि ते करण्यासाठी लागलं तर काय टाईम पडला तर माझ्या खिशाला पण झळ द्यायची इच्छा आहे. एकंदरीत तुम्हाला सांगायचं की आपल्याला तुमच्या ग्रामस्थांनी तुम्हाला सहकार्य करायला पाहिजे ना. ग्रामस्थांनीच सहकार्य करायला पाहिजे ना. भले तुम्ही नाही काय वर्षातून 4 मीटिंग ग्रामसभा असतात, ते घ्यायला लावा ना. आम्हाला लोकांना घ्यायला भाग पाडा दे, सरपंचाला आणि त्या ग्रामसेविकाला आणि तुम्ही आता मागे पण 15 ऑगस्टच्या ज्या 2 ग्रामसभा झाल्या तर त्या दोन्ही ग्रामसभा वर्किंग डेमध्ये झाल्यात. त्या दिवशी लोक कामाला जायचं, जो तो आपल्या पोटा पाण्यासाठी कामधंद्याला जाणारच. जर ते सुट्टीच्या दिवशी घेतल्या तर लोक पण येतील, काय समस्या असतील मांडतील. दोन्ही जी सभा होती मेन सभा ती पण कोरोनाबाबत ते तकूब झाली. नंतर दुसऱ्या वेळेला पुन्हा घेतली तर पुन्हा पण वर्किंग डेमध्ये घेतले का जेव्हा लोक कामाला जातील. हे कुठला न्याय, कुठल्या कशाच्या पद्धतीने चालले ते ग्रामपंचायत. आणि म्हणून कधी काय मांडला, आता मागच्या वेळेला मांडला काय तर ते नाही होत. आणि मी आता कंटाळलो आहे कारण तुम्ही पण कोणी सपोर्ट करत नाही. तिथं मी एकटाच पडतो आणि अपक्ष निवडून आलो आहे, कुठल्या पॅनलमध्ये नाही, काय नाही. तर नाही ऐकत ते, मग बहुमताने त्यांचं ते सगळं करून घेतात. एकंदरीत वाशिम ग्रामपंचायत सदस्य बाळू जगे यांना एक तर जनतेचेही पण सहकार्य लाभत नाही,
आणि ते जनतेसाठी झगडतात. आणि ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आहे इतर, ते पण त्यांना साथ देत नसल्यामुळे ते यांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडून आता आपल्या सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे की 26 जानेवारीला जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. त्याचप्रमाणे पुढच्या 2 दिवसांनी म्हणजे रविवारी जी ते कुठली डम्पिंग म्हणजे घनकचरा व्यवस्थापनासाठी जी जागा त्यांनी देऊ केलेली आहे ती आपल्या ग्रामस्थांना ते दाखवणार आहेत का ते तिथे काय नक्की आहे ते. तर त्यासाठी आपण सर्वांनी तिथे जमावं. या ठिकाणी आपल्याबरोबर आजच्या गजाली कट्ट्यावरती वाशिम ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडूजगे हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नाही, मी एवढाच तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती करतो, मला कोणी दोष देऊ नका. मी खरोखर सांगतो, खूप इच्छा आहे गावासाठी करायची. मी तर आता तुम्हाला काय सांगायचं, मी एक वेळा बोलून पण दाखवलं, द्या माझ्या ताब्यात, बघा 4 वर्षात काय करतो. ते नाही होणार पण नाही, ते नको पण मला, कारण नको. म्हणून त्याकरता मी जेवढा केला आहे, जेवढा काय करायचा होता, भांडायचा होता भांडलो. उपयोग काहीच नाही पडलेला. माझ्या वार्डामध्ये एकही काम नाही झालेलं, काहीच नाही झाला. ते काय एक छोटासा रिक्षा टांपा फक्त तिथे निळू खरेच्या तिथेशी दरवाजाच्या तिथे खूप चढा होता, ॲक्सिडंटचाच होता ते. त्यावेळेला पण थोडासा वाईट बोलायला लागला मला सरपंचाला, अरे बाबा तुझ्या नसेल होतं, मी माझ्या खर्चाने करतो लागला तर, असा बोललो. तेव्हा त्याने मग तो कॉन्ट्रॅक्टर आणला. तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो का माझ्याकडे माणसं ना, अरे तुला काय पाहिजे ते मी देतो ना, मग ते कर ना तू. बघा तुम्ही विचारा त्या सरपंचाला आणि ते रस्त्याची कामं करतात त्या लोकांना, बघा विचारून खरं आहे का खोटं आहे ते. तेव्हा त्यांनी मग ते आणला, तर त्याला असा रंगरूप दिला का ते मोठा अख्खा रोड करणार आहेत किंवा काय. तर तिथे तो मिक्सरचा मटेरियल आणला, मला फोन केला, हे बोलतो तिथेशी हे करायला बोलून घ्या तिथल्या वार्डातल्या, आणि तिथेशी निळू खरे पण राहतो, तिथेशीच बालवाडी आहे, अंगणवाडी बालवाडी काय तिथे. तर बोल तिथल्या लोकांना घ्या आणि चांगल्या प्रकारे ते करा. मला मोठेपणा कधीच नको, मी मोठा होत नाही. मी तुमच्यामुळे मी मोठा आहे, बाकी मला कोणी मोठा करत नाही. मी लोकांना मोठा केला आहे, खूप सारा केला लोकांसाठी. तेच माझ्याशी बेमानी झाले या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला, पण तुमची साथ होती, तुम्ही मंडळींनी, भले त्या वार्डातल्या लोकांनी पण आणि बाहेरच्या लोकांनी पण, नात्यातला मित्रातला असा जोडीदार असं करून मला तिथेशी, नाही तर ते शक्य होता का, शक्य नव्हतं. ठीक आहे, काय हरकत नाही, बघूया, जगलो तर पुढे पॅनल पण करील आणि आघाडी पण करू, त्यावेळेला साथ द्या. मी आता याच्यातनं मुक्त होणार. काय करणार, कोणी ग्रामसभेला पण येत नाही, 2-2 सभा तकूब होतात. तो एकच सभा लावतोय, ग्रामसभा 4 लावायला पाहिजे, नाही काय होत, कोणीच विचारत नाही. मग ग्रामस्थांनाच जर का त्याची गरज नाही, मी तरी एकटा किती डोका फोडणार तिथे. चला, सत्यमेव जयते. मी खरा बोलतो, खराच बोलणार, खोटा बोलणार नाही, कोणाला घाबरणार नाही. घाबरेल तर फक्त देवाला घाबरेल, बाकी कोणाला बाळूच्या ना आधी घाबरला ना आता जरी वय झाला तरी पण घाबरणार नाही, एवढं सांगतो ना. पुन्हा सत्यमेव जय. जय हिंद. धन्यवाद. या ठिकाणी आपण इथेच थांबूयात. आपल्या शहापूर गजाली कट्ट्यावर आज वाशिम ग्रामपंचायत सदस्य विलास उर्फ बाळू धोंडूजगे हे आल्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. धन्यवाद दादा. नमस्कार, धन्यवाद, आभारी. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.